शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे सचिव, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, माजी सरपंच तथा आमचे मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय प्राध्यापक प्रमोददादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील, माजी तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, संचालक येवला तालुका शिक्षक सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त येवला शहरात श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीसाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वर्षीच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला होता. महिलांनी मोठ्या अभिमानाने आणि भक्तिभावाने चौंडेश्वरी मातेची पालखी खांद्यावर घेतली. या क्षणी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि आई चौंडेश्वरी माता की जयच्या जयघोषात वातावरण दुमदुमवून टाकले. पालखी मिरवणुकीत महिला आणि पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता व फेटा असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे संपूर्ण मिरवणूक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे सुंदर दर्शन घडवणारी ठरली. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. आज देवंकोष्ठी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा वसंत पंचमी महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येवल्यातील सर्व घरातून सर्व समाजबंधू भगिनी आबालवृद्ध सर्वजण मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले आहे. शहरातील मुख्य मार्गावरून ही पालखी मिरवणूक निघते. अगदी पारंपरिक पद्धतीने पोशाख धारण करून या पालखीचे सजावट केलेली असते आणि पालखीचे मानकरी देखील पारंपरिक पोशाखात असतात आणि सर्वच बंधू भगिनी देखील पारंपरिक पद्धतीने यामध्ये सहभागी होऊन आनंदाने उत्साहात नाचत या पालखीमध्ये सहभागी होतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानंतर पालखी मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत मंदिरामध्ये जाते. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाआरती होते आणि त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने या उत्सवासाठी आनंदाने येत असतात, सहभागी होतात आणि अशी हे येवल्याची समाजाचे या वसंत पंचमी महोत्सवाची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.